मनापासून या ठिकाणी सर्वांना धन्यवाद आणि सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण सर्वांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती राहील। या ठिकाणी आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय सुभाषदादा पवार आपल्या ठिकाणी संबोधित करत आहेत। मुरबाड विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातील अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या प्रचाराच्या निमित्तानं आज या ठिकाणी जाहीर सभा होत आहे। सुरुवातीला सर्व महामानवांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। महाविकास आघाडीतील आज या ठिकाणी उपस्थित असणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, माझे वडील आणि ज्यांनी अनेक वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं ते माझे आमदार गोपीरामभाऊ पवार साहेब, मुख्य प्रवर्तक महाराष्ट्र प्रदेशचे महेशजी तपासे साहेब, मंचकर उपस्थित असणाऱ्या जिल्हाध्यक्ष आदरणीय ताई सचिनजी नाटकर, हेमंतजी रुमणे, अभिजी देशमुख, अप्पा गुडे, जयरामजी मेहर, विश्वनाथजी जाधव, चेतनसिंह पवार, दीपक वागचौडे, मुकेशजी पाटील, संजयजी जाधव, संतोष जाधव, रवींद्र शेठ चंदने, सोमनाथजी मिरकुटे, विजुवारी, संतोषजी विसे, लियाकत शेख सर, वसंतकर, कविताजी वारे, रेखाताई कंटे, उपस्थित आदरणीय व्यासपीठ, या ठिकाणी मंचकर उपस्थित असणारे सर्वच महाविकास आघाडी घटक पक्षातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, आरपीआयचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी, समोर असणारे सर्व मायबाप, मतदार बंधू, उपस्थित सर्व कार्यकर्ते, पत्रकार मित्र, तरुण मित्रांनो, सुरुवातीला सर्व मायबाप, मतदार बंधू भगिनींना मी नतमस्तक होतो। आपल्याला सर्वांना विनंती करतो का या मतरूपी आशीर्वाद मला देऊन आपण सर्वांनी मला शक्ती द्यावी अशा प्रकारची आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो। मुरबाड विधानसभा मतदारसंघाची 2009 साली पुनर्रचना झाली आणि बदलापूर शहर या ठिकाणी आल्यानंतर त्यावेळेस आपण अपक्ष म्हणून त्या ठिकाणी लढलो आणि काही थोड्याफार मतांनी त्या ठिकाणी पराभव झाला। खरं म्हणजे या मुरबाड मतदारसंघाला एक वेगळी परंपरा आहे। या मतदारसंघाचं नेतृत्व तत्कालीन महसूल मंत्री कैलासवासी घोलप साहेबांनी केलं, पुढच्या काळामध्ये पवार साहेबांनी केलं, मधल्या काळामध्ये विशेष सरांनी सुद्धा या मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न निश्चितपणे त्या ठिकाणी केला। 2009 पासून या ठिकाणी जे आमदार म्हणून या ठिकाणी आले त्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे। खरं म्हणजे मुरबाडला आल्यावर सांगायचा बदलापूरचा विकास झाला आणि बदलापूरला गेलं का तिथल्या लोकांची दिशाभूल करायची आणि मुरबाडचा परिपूर्ण विकास मी केला अशा प्रकारचं त्या ठिकाणी सांगायचं। आज बदलापूर शहरामध्ये सुद्धा अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। त्यामध्ये आरोग्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल, त्याचबरोबर एसटी स्टँडचा विषय त्या ठिकाणी आहे। बदलापूर सारख्या शहरामध्ये सुद्धा लाईट या ग्रामीण भागासारखी लाईट जाते येते अशा प्रकारचे अनेक प्रश्न बदलापूर शहरामध्ये सुद्धा आहेत। त्याचबरोबर कल्याण ग्रामीण सारख्या परिसरामध्ये, अंबरनाथ ग्रामीण सारख्या परिसरामध्ये सुद्धा अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत। फक्त एक आभास निर्माण केला जातोय का सगळा विकास मीच करतोय आणि मीच केलाय,
मी गेल्या महिनाभरामध्ये बदलापूर ग्रामीण मध्ये सुद्धा त्या ठिकाणी जातो. अनेक वाड्यांना अजूनही रस्ते त्या ठिकाणी नाहीत. अनेक वाड्यांना पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी नाही. आज संपूर्ण मतदारसंघामध्ये शुद्ध पाणी कुठं मिळत नाही. पण एखादं चांगलं काम झालं का ते मी केलं, झालं नाही का त्याचं खापा दुसऱ्या फोडायचं ही त्यांची पद्धत गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी चालू आहे. मुरबाड सारखे केळेवाडी असेल इतर ठिकाणी 2009 पूर्वी पवार साहेबांच्या माध्यमातून अनेक रस्ते दळणवळणाची साधनं झाली. परंतु पुढच्या काळामध्ये मात्र या विभागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालं. अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित ठेवले गेलेले आहेत. 2009 पूर्वी कैलासवासी घोलप साहेबांच्या कार्यकाळामध्ये अनेक धरणं झाली. पवार साहेब असताना पाडाळे आणि पवाळे ही धरणं त्या ठिकाणी झाली. परंतु 15 वर्षात मात्र एकही धरण या मतदारसंघामध्ये झालं नाही. परंतु तरीही सांगतो आम्ही का मुरबाडचा विकास मीच त्या ठिकाणी केला अशा प्रकारच्या खोट्या थापा मारल्या त्या ठिकाणी जात आहेत. 2009 साली पवार साहेब आमदार असताना त्या ठिकाणी क्रीडा संकुल मंजूर केलं. आज मुरबाड तालुक्यातील तरुणांना तरुणींना क्रीडा स्पर्धा त्या ठिकाणी घ्याव्यात किंवा त्या ठिकाणी मैदान उपलब्ध व्हावं म्हणून त्या काळामध्ये 2009 पूर्वी क्रीडा संकुल मंजूर झालं, जागा ताब्यात घेतली. परंतु आता 2009 नंतर 15 वर्ष झाली, तिथं 1 रुपयाचंही काम झालं नाही. अशा प्रकारचा यांचा विकास आहे. त्यामुळे अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत. खरं म्हणजे एका बाजूला आमच्या शेतकऱ्यांना सांगायचं का काळू धरण मी होऊ देणार नाही, परंतु दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर यांचे बगल बच्चे त्या गावामध्ये घर नसताना सुद्धा तिथं घरपट्टी घेत आहेत आणि त्याचा लाभ त्याचा लूट करण्याचा प्रयत्न करतायत. बोरांड्यासारख्या ठिकाणी मी आपल्याला टोकाड्याच्या सभेत सांगितलं होतं. बोरांड्या गावामध्ये जी यादी पाटबंधारे विभागाकडून आले त्याच्यामध्ये सीमा अनिल घरत, त्याचबरोबर महेश शांताराम पवार, अनिल घरतचा भाऊ, कुटुंबातली 2 नावं यांच्या खोट्या घरपट्ट्या देऊन त्या ठिकाणी नुकसान भरपाईचे घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. कुठल्याही प्रकारचा जोत्या नसताना सुद्धा त्या ठिकाणी अशा प्रकारची लूट चालू त्या ठिकाणी आहे. त्यामुळे जे काम नाही ते सांगायचं. वडोदरा एक्सप्रेस हे आपलं याचं काम आहे, केंद्र सरकारचं काम आहे. परंतु कुठेतरी टोपी घालायची आणि तिकडे बोगद्यात जाऊन 4-5 फोटो काढायचे, आपले पत्रकार आहेत त्यांना घेऊन जायचं आणि त्यांना सांगायचं हा वडोदरा एक्सप्रेस मी केला. समृद्धी मार्ग ज्याचा मुरबाड मतदारसंघाची काडीचा संबंध नाही त्याचे फोटो विकास पर्वामध्ये छापले आणि समृद्धी मार्ग पण मीच केला अशा प्रकारचं सांगण्यात. त्यामुळे अनेक कामं अशी आहेत का ज्याचा या मतदारसंघाशी संबंध नाही, इथल्या जनतेला काही फायदा नाही असे प्रोजेक्ट त्या ठिकाणी छापले जात आहेत. शापूर वरून जो रस्ता निघाला तो पुढे JNPT ला जातो. तिकडचा रस्ता झाला, इकडचा रस्ता झाला, मधला रस्ता तो त्या ठिकाणी नुकताच झाला. पण बोलले हाही रस्ता मीच त्या ठिकाणी मंजूर केला. त्यामुळे अशी खोटी थापा मारण्याचा प्रयत्न निश्चितपणे त्या ठिकाणी करतायत. एका बाजूला सांगायचं खड्डा लागला का माझा मतदारसंघ संपला. माझं तर म्हणणं आहे त्यांच्या घराच्या दारातच खड्डे भरपूर आहेत, तिथंच त्यांचा मतदारसंघ संपतोय. आणि आता आपल्याला सगळ्यांना तेच करायचं आहे का त्यांचा मतदारसंघ पण तिथंच संपवायचा आहे, त्यांनाही तिथंच घरी बसवायचा आहे. दुसरी घोषणा केली माझ्या घरात एकही कुडाचं घर सापडणार नाही. कुडाचं घर दाखवा आणि बक्षीस मिळवा. रोज घराच्या बाहेर पडताना कदाचित त्यांच्या त्या कुडाच्या घरांकडे लक्ष नसेल. घराच्या बाहेर पडल्यावर 50 मीटरवर किती कुडाची घरं आहेत त्याचे फोटो त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत. त्यामुळे सगळे फक्त खोटं बोला आणि रेटून बोला. दुसऱ्यांनी काम केलं का त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न हे त्यांनी करत असतात. भरपूर नारळ फोडले गेले, बोलले अनेक कोटीचा, त्याचे फोटो विकास पर्वामध्ये छापले आणि समृद्धी मार्ग पण मीच केला अशा प्रकारचं सांगण्यात. त्यामुळे अनेक कामं अशी आहेत का ज्याचा या मतदारसंघाशी संबंध नाही, इथल्या जनतेला काही फायदा नाही असे प्रोजेक्ट त्या ठिकाणी छापले जात आहेत. शापूर वरून जो रस्ता निघाला तो पुढे JNPT ला जातो. तिकडचा रस्ता झाला,
इकडचा रस्ता झाला, मधला रस्ता तो त्या ठिकाणी नुकताच झाला, पण बोलले हाही रस्ता मीच त्या ठिकाणी मंजूर केला. त्यामुळे अशी खोटी थापा मारण्याचा प्रयत्न निश्चितपणे त्या ठिकाणी करतायत. एका बाजूला सांगायचं खड्डा लागला का माझा मतदारसंघ संपला. माझं तर म्हणणं आहे त्यांच्या घराच्या दारातच खड्डे भरपूर आहेत, तिथंच त्यांचा मतदारसंघ संपतोय. आणि आता आपल्याला सगळ्यांना तेच करायचं आहे, तर त्यांचा मतदारसंघ पण तिथंच संपवायचा आहे, त्यांनाही तिथंच घरी बसवायचा आहे. दुसरी गोष्ट केली, माझ्या घरात एकही कुणाचं घर सापडणार नाही. कुणाचं घर दाखवा आणि बक्षीस मिळवा. रोज घराच्या बाहेर पडताना कदाचित त्यांच्या त्या कुणाच्या घरांकडे लक्ष नसेल. घराच्या बाहेर पडल्यावर 50 मीटरवर किती कुणाची घर आहेत त्याचे फोटो त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत. त्यामुळे सगळे फक्त खोटं बोला आणि रेटून बोला. दुसऱ्यांनी काम केलं का त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न हे त्यांनी करत असतात. भरपूर नारळ फोडले गेले, बोलले अनेक कोटीचा निधी मी या ठिकाणी दिलाय. मला त्यांना सांगणं आहे, 15 वर्ष तुम्ही काय करत होता? 15 वर्ष तुम्हाला रस्त्याचे नारळ फोडता आले नाही. आचारसंहिता लागेपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत नारळावर नारळ नारळावर नारळ तुमचं फोडायचं काम चालू होतं. इथे जनता सुद्धा जनतेला सगळं समजतंय, हा फक्त चुनावी मुला आहे, हे फक्त निवडणुकीसाठी चालू आहे. त्यामुळे सगळं जनतेला या ठिकाणी समजलेलं आहे. बर अनेक त्या ठिकाणी निधी, आमदार निधी, पूर्वी पाटील साहेब आमदार निधी बघितला का लोकांना कुठेतरी एखादा हॉल असेल, एसटी स्टॉप असेल, तिथं बोर्ड लागलेला बघायला मिळाला. गेल्या 15 वर्षातली यादी माझ्याकडे आहे. यांचा आमदार निधी फक्त बाकडे आणि गार्डनची दुरुस्ती एवढ्यावरच त्या ठिकाणी गेलेला आहे. त्यामुळे सामान्य लोकांना त्याचा कुठलाच फायदा त्या ठिकाणी झालेला नाही. फक्त हे सगळं करत असताना उमेदवाराच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी निश्चितपणे सरकलेली आहे. साहेब फॉर्म भरत असताना फार मोठी प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली होती आणि त्याचा धसका घेऊन मग काय कुठील नीती वापरता येईल याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय. माझ्या सेम नावाचा उमेदवार त्या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. जिल्हा परिषदलाही हाच प्रयोग झाला होता. त्यामुळे जिल्हा परिषदला 22 पडली होती. आताही तशाच पद्धतीने मत त्याला पडतील. मतदार इथला हुशार झालेला आहे. शेवटी मतदार राजा चाणक्य आहे. त्यामुळे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत. कितीही कुठील नीती वापरू द्या, इथली जनता मात्र आता त्या ठिकाणी सगळ्यांनीच त्या ठिकाणी ठरवलेला आहे. बदलापूर शहरातले सुद्धा अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत, अनेक गोष्टी आहेत. सर मी सांगतोय, या मतदारसंघामध्ये आल्यापासून 15 वर्ष झाली इथं आमसभा झाली नाही. इथं फक्त हाम करे सो कायदा. कोणी विचारलं का त्याला काय सांगायचं, तुला कशाला आमसभा पाहिजे, अधिकाऱ्यांना दाबायचा, अधिकाऱ्यांना सांगायचं कुठल्याही प्रकारची सभा लावायची नाही. दादागिरी आणि आरे रवी या मतदारसंघामध्ये गेल्या 15 वर्षापासून चालू आहे. अनेक पत्रकार मित्र असतील ते भरपूर जण ओरडले, सातत्यानं बोबाबोब केली का कुठल्याही परिस्थितीमध्ये आमसभा लावलेही पाहिजे. परंतु 15 वर्षामध्ये एकही त्या ठिकाणी आमसभा लावलेली नाही. अनेक प्रश्न अजूनही त्या ठिकाणी प्रलंबित आहेत. अनेक नेते कार्यकर्त्यांना फोन करून दम दाखवतायत, मनमानी करतायत, याला बघून घेतो त्याला बघून घेतो असं सांगितलं जात आहे. परंतु आता जनतेने ठरवलंय का तुम्हालाच बघून घ्यायचं. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता असेल इथल्या जनतेने ठरवलेला आहे. तुम्ही दम कोणाला मारताय, आता जनतेने ठरवलंय तुम्हालाच बघून घेणार आहे आणि तुमचाच कार्यक्रम जनता त्या ठिकाणी करणार आहे. अनेक आरोप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. परवा एक पेपरला बातमी आली, कदाचित काही पत्रकार मित्रांनी वाचली की नाही माहित नाही, का जनसेवेचा शिक्षण मंडळामधून सुभाष पवारांनी 3 लाख रुपये निवडणुकीसाठी घेतले. आता यांना कधी संस्था काय ती यांना माहिती नाही. 3 लाख रुपये मी शपथपत्रामध्ये संस्थेला डिपॉझिट म्हणून त्या ठिकाणी दिलेले आहे, त्याचा उल्लेख मी त्या ठिकाणी केला. व याने काही पत्रकारांना आताशी धरून सुभाष पवारांनी शिक्षण मंडळाचे 3 लाख रुपये घेतले असा आरोप त्या ठिकाणी त्यांनी केला आणि ते काही पत्रकारांना घेऊन तशा प्रकारची बातमी लावली. पण या अशा खोट्या बातम्यांना दाद देणारी इथली जनता नक्कीच नाही. लोकांना समजत आहे खरा कोण आणि खोटा कोण हे सगळ्या जनतेला या ठिकाणी माहित आहे. खरं म्हणजे संस्था म्हणजे काय हे मला वाटतं त्यांना माहीतच नाही. इथली संस्था जी आहे दुय्यम शिक्षण संस्था,
हे अजूनही ते अध्यक्ष फक्त नामधारीत अध्यक्ष आहेत, अजूनही चेंज रिपोर्ट झालेला नाहीये. जुनेच लोक त्या ठिकाणी कमिटीवर हे मिरवतायत का मी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मिरवतायत, अशा प्रकारचं सुद्धा या ठिकाणी निश्चितपणे त्या ठिकाणी उदाहरण आहे. अनेक प्रश्न आहेत निवडणुकीच्या तोंडावर, अनेक लोकांना किरापत त्या ठिकाणी चालू आहे. तुला 10 लाखाचं काम देतो, तुला 5 लाखाचं काम देतो, तुला 20 लाखाचं काम देतो, अशा पद्धतीनं या ठिकाणी चालू आहे. परंतु इथला सगळा तरुण वर्ग आहे, इथे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि खास करून महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी ठरवलेला आहे. आणि निवडणूक साहेब जनतेने हातात घेतलेली आहे. कधी नव्हे तो एवढा प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळतोय. खरं म्हणजे मधल्या 8-10 वर्षामध्ये जे काही कोणी कार्यकर्ते आमच्यापासून लांब जे गेलेले होते, त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी भेटून सांगितलं आहे का या मतदारसंघामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये परिवर्तन झालंच पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सगळेजण आम्हाला लागलेले आहेत. अनेक लोक तर माझ्याशी संपर्कात सुद्धा त्या ठिकाणी नसतात, भेटत नाहीत. प्रत्येकाचं काम त्या ठिकाणी चालू आहे. भरपूर लोक त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. कोणी त्या ठिकाणी काही बघत नाही, फक्त एवढंच ठरवलेलं आहे का मतदारसंघामध्ये बदल त्या ठिकाणी झाला पाहिजे. शेवटचे 2-3 दिवस राहिलेले आहेत मित्रांनो. अनेक सोंग डोकं करणारा माणूस समोरचा आहे. आपण हे अनेक नाटकं त्या काळात बघितलेले आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. काळजी घेत असताना आपण सगळ्यांनी 2-3 दिवसाचं चांगलं नियोजन करून गावागावामध्ये आपण सगळ्यांनी थांबावं. मतदाराला आपली निशाणी घराघरामध्ये त्या ठिकाणी पोहोचवावी आणि चांगल्या पद्धतीनं मतदान आपण सगळ्यांनी करून घ्यावं, अशा प्रकारची विनंती आजच्या निमित्तानं मी या ठिकाणी करतो. करोना काळ आपल्याला माहित आहे सगळ्यांना, अतिशय वाईट परिस्थिती सगळ्यांची होती. सर्व मतदारसंघामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये करोनाने अनेक लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. परंतु या मतदारसंघातली परिस्थिती पाहिली तर आपले आमदार कुठे होते, कधी करोना काळामध्ये कुठे दिसलेच नाही. मी त्या ठिकाणी उपाध्यक्ष होतो. माझ्या माध्यमातून आम्ही शिवळ्याला कोविड हॉस्पिटल उभा करण्याचा प्रयत्न केला. अनेक लोकांना कोविड काळामध्ये त्या ठिकाणी नेत असताना, त्यांना भेटत असताना, साहेब मी सुद्धा करोना बाधित झालो. आपल्याला माहिती आहे, आपण असा आदरणीय पवार साहेब असतील, तत्कालीन पालकमंत्री म्हणजे आत्ताचे मुख्यमंत्री, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी मदत केली. अनेक लोकांनी मला या ठिकाणी मदत केली. तुम्ही तर सातत्यानं डॉक्टर साहेबांशी त्या ठिकाणी बोलत होतात, रोजच्या रोज माझा अहवाल त्या ठिकाणी घेत होतात. आणि असं असताना सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, माझे आई वडील असतील आणि तुम्ही समोर बसलेली सगळी जनता, त्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला जीवनदान त्या ठिकाणी मिळालं. आणि म्हणून आज सर्वांसमोर मी या ठिकाणी उभा आहे. आज सर्वांसमोर एवढाच शब्द देतो, काल आज आणि उद्या, काल आजपेक्षा उद्याच्या काळापासून 24 तास आपल्या सेवेत मी राहण्याचा निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न करीन. मुरबाडचा विकास हेच केंद्रस्थानी मानून ज्या ज्या गोष्टी सामान्य जनतेच्यासाठी, या मतदारसंघातील लोकांसाठी जे जे काही करता येईल ते निश्चितपणे करण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करेन, हा शब्द आजच्या निमित्ताने देतो. आज पाटील साहेब या ठिकाणी आले, त्यांचं आपल्याला मार्गदर्शन त्या ठिकाणी ऐकायचं आहे. आणि त्यामुळं आपण सर्वजण फार मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांनाच या ठिकाणी नतमस्तक होतो, आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर नाही, आता हार नाही. मला विक्रमगडला जाऊन, नाशिकला जाऊन, भंडारा जिल्ह्यात जायचंय. आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय माजी आमदार गोटीराम पवार साहेब, आपले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तुकाराम ठाकरे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मधुकर घोडे, राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षा विद्याताई वेखंडे,
आमच्या पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे, चेतन सिंह पवार, रश्मी निमसे, संतोष जाधव, दीपक वागचोडे, ॲडव्होकेट अशोक कनोड, संजय जाधव, कालिदास देशमुख, कविताताई वारे, उर्मिलाताई लाटे, अविनाश देशमुख, ॲडव्होकेट प्रमोद चौधरी साहेब, सोमनाथ मिरकुटे, अमोल सुरोशी, रवींद्र चन्ने, रामभाऊ दळवी, हेमंत रुमने, लियाकत शेख, सर्वच व्यासपीठावरील सर्व पक्षाचे मान्यवर आणि ज्यांच्या प्रचारासाठी आपण सगळे या ठिकाणी जमलोय ते आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार साहेब आणि बंधू आणि भगिनींनो, बराच वेळ झाला आपण या सभेसाठी बसलेला आहात याची मला जाणीव आहे. आपल्या उपस्थितीवरून दिसतंय की तुम्ही सगळ्यांनी किसन कथोरेंना घरी घालवायचा निर्णय केलेला दिसतो. बराच वेळा संधी दिली पण मतदारसंघाचे प्रश्न सोडवता नाही. बऱ्याच वेळा संधी दिली पण बदलापूरमध्ये परवा जी घटना झाली त्या घटनेनंतर बदलापूरकरांनीही ठरवलंय की या माणसाला सोडण्याशिवाय आता पर्याय नाही. कारण मुरबाड असो बदलापूर असो, मुरबाडकरांनी आणि बदलापूरकरांनी यावेळी या मतदारसंघात परिवर्तन करायचं ही भूमिका घेऊन कामाला सुरुवात केलेली दिसते. आणि शिवसेना, काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सीपीएम, समाजवादी पक्ष, सगळे जे महाविकास आघाडीत सहभागी असणारे आमचे सहकारी आहेत त्या सर्वांनी ताकदीनं महाराष्ट्रात आणि आपल्या मतदारसंघात देखील कामाला सुरुवात केलेली. सुभाष पवारांनी मगाशी सांगितलेल्या सगळ्या प्रश्नांना पुन्हा स्पर्श मी करत नाही, पण यावेळी महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी जाऊन आलो त्यावेळी एक चित्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघात दिसतंय की हे सध्याचं सरकार जे आहे ते तोडून फोडून बनवण्यात आलेलं आहे आणि या महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडण्याचं पाप ज्या भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे त्या भाजपला शिक्षा करणं हे आता महाराष्ट्राने ठरवलेलं आहे. भारतीय जनता पक्षाने तुम्हा आम्हाला काय दिलं? काल परवाची दिवाळी आमच्या आया बहिणींना विचारा तेलाचा डबा कितीला गेला? 500-700 रुपयानं तेल मागतं. ऐन दिवाळीच्या वेळी सामान्य माणसाची काळजी घेण्याच्या ऐवजी व्यापाऱ्यांची काळजी कोणी घेतली का अशी शंका यावी. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महागाई देशात वाढली. सगळा दिवाळीचा सण मागच्या वर्षी 20,000 रुपयात केला असेल तर आता 30,000 रुपये आमचे खर्च झाले. महागाई प्रचंड वाढली. सामान्य माणसं मुरबाडला राहतात, बदलापूरला राहतात, मुंबईला जाऊन चाकरी करतात, परत येतात. तेवढ्या पैशात त्यांचं वर्ष निघत नाही, महिना निघत नाही. ही घराघरातली परिस्थिती आहे. आपला पोरगा मोठा होईल, थोडासा मोठा झाल्यावर त्याला कुठेतरी नोकरी लागेल, त्याला काहीतरी संधी मिळेल या आशेवर आपण सगळे कायम वाट बघत बसतो. कष्ट करतो मुलाबाळांसाठी, जगतो मुलाबाळांसाठी. आमचं जगणं कधी होतच नाही. आम्हाला कधी संधीच मिळत नाही कारण आम्हाला काबाड कष्ट केल्याशिवाय 24 तास राबल्याशिवाय घरात घर चालवायला आवश्यक तेवढा पैसा येत नाही. पण तो पैसा आला तर ह्यांची जीएसटी 24% आणि 28% भरता भरता आमच्या घरातले 1,00,000-1.5 लाख रुपये सरकारच घेऊन जातं. ही महाराष्ट्रातली नाही भारतातली परिस्थिती आहे. तुमचं घर जर 1 लाख रुपयात चालवत असाल महिन्याला तर सरासरी 18% काढलं तर 18,000 रुपये केंद्र आणि राज्य सरकारला पण जीएसटी भरतो. तुमच्या पायात घातलेल्या चपलेवर कर आहे, साडीवर कर आहे, शर्टावर कर आहे, टोपीवर कर आहे,
तुम्ही म्हणाल त्या गोष्टीवर कर आहे. शेवटचा दिवस आपला ज्यावेळी असतो अंत्ययात्रेचा स्मशानभूमीत जाताना, त्यावेळी तिरडीवर जे कापड टाकलेलं असतं ना, त्याच्यावरही भाजप सरकारने कर लावलेला आहे. एवढे हे पोचलेले. या देशामध्ये महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्यांना आता जाणवायला लागले की कर किती असावा. 10-12% समजू शकतो, 28% कर. 2 चाकी घ्यायला गेला, मोटरसायकल घ्यायला गेला तर 28% कर. पण जर या ठिकाणी आमच्या मधुकर घुडे साहेब शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख यांनी ठरवलं की आता हेलिकॉप्टरच घ्यायचे, तर घुडेंना कर 5%. श्रीमंत माणसाला कमी कर आणि सामान्य माणसं ज्या वस्तू वापरतात त्याच्यावर जास्त कर, अशी भारतीय जनता पक्षाची देशातली नीती आहे. मी गेले काही दिवस बघतोय की महाराष्ट्रात आपल्या हातात काय आता राहत नाही अशी खात्री झाल्यामुळे शेवटचं अस्त्र आता भारतीय जनता पक्षाने उपसलेलं आहे. बटेंगे तो कटेंगे. तर घुडेंना कर 5%. श्रीमंत माणसाला कमी कर आणि सामान्य माणसं ज्या वस्तू वापरतात त्याच्यावर जास्त कर, अशी भारतीय जनता पक्षाची देशातली नीती आहे. मी गेले काही दिवस बघतोय की महाराष्ट्रात आपल्या हातात काय आता राहत नाही अशी खात्री झाल्यामुळे शेवटचं अस्त्र आता भारतीय जनता पक्षाने उपसलेलं आहे. बटेंगे तो कटेंगे. जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्ष धोक्यात येतो, हिंदू नाही भारतीय जनता पक्ष, त्यावेळी भाजपला हिंदू आठवतात. मागच्या काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रात भाजपचे एक आमदार महाराष्ट्रभर फिरले. जाती आणि धर्मामध्ये सलोखा राहू नये, धर्माधर्माने एकमेकाशी भांडणं करावी, दंगल व्हावी, अशी मानसिकता घेऊन एक आमदार महाराष्ट्रभर मोर्चे काढत फिरले आणि सांगायचे, मला कोणाचं काय काळजी करायचे कारण नाही, मला माझा बाप सागरला बसलेला आहे, सागर बंगल्यावर माझा बाप बसल्यामुळे मी काही कुणाची चिंता करत. म्हणजे यांचे मोर्चे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची भावना करणारे यांचे प्रवक्ते म्हणा, यांना कुठून बॅकिंग आहे हे तुम्हा सगळ्यांना कळेल. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जातीय दंगे व्हावेत म्हणून मागच्या 2-3 महिन्यापासून यांनी प्रयत्न केला. मी महाराष्ट्रातल्या समस्त हिंदूंचे आणि मुस्लिम समाजाचे आणि अल्पसंख्याकांचे आभार मानेन की हे सगळं निवडणुकीसाठी यांचं थोतांड आहे हे समजून हिंदूंनी देखील आणि अल्पसंख्याकांनी देखील आपल्या बॅलन्स घालून दिला नाही. आपण भांडायचं नाही, त्यांना किती मोर्चे काढायचे तर काढू दे, ही भूमिका त्यांनी घेतली. म्हणून महाराष्ट्रात शांतता पसरली, शांतता राहिली. कारण महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. शाहूंचा, फुलेंचा, आंबेडकरांचे संस्कार या महाराष्ट्रावर झालेले आहेत. म्हणून आम्ही आमचा तोल ढळून देत नाही, तुम्हाला पाहिजे ते करा. आता शेवटची भूमिका त्यांनी शेवटचे 5 दिवस राहिले त्यावेळी सांगायला लागले की बटेंगे तो कटेंगे. 18व्या शतकात काटणी वगैरे चालायचं. 18व्या शतकात म्हणजे भारतीय जनता पक्ष देशाला मागच्या शतकात घेऊन चाललाय. हे 21व्या शतक आहे. तो एलॉन मस्क नावाचा एक माणूस आहे अमेरिकेत, उद्योगपती. तो काय करतोय, तो नवीन संशोधन करत असतो, त्यांना पैसे गुंतवणूक करत असतो. आता तो काय करतोय, मंगळावर इंटरनेट सेवा कशी चालू होईल याच्यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत. मंगळावर. आणि अमित शहा आणि ते आदित्यनाथ इथे येतात आणि म्हणतात बटेंगे तो कटेंगे. आमचं म्हणणं आहे असं तरी घोषणा द्या, पडेंगे तो बडेंगे. शिकलो तरच आपली प्रगती होणार आहे. हे असले उद्योग करून चालणार नाही. पण मागच्या शतकात नेण्याचं काम भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला करत असेल तर महाराष्ट्रातली पुरोगामी विचारसरणी कधीही हे शक्य होऊ देणार नाही, ही आपल्या सर्वांना विनंती करतो. अनेक घोषणा या सरकारने जाहीर केल्या, एवढ्या घोषणा जाहीर केल्या, पैसे नाही.
आदिवासी समाजाला राखून ठेवलेले जे अर्थसंकल्पात पैसे होते ते सगळे यांनी तिकडे डायव्हर्ट केले. मागासवर्गीय समाजासाठी सामाजिक न्याय खात्याचे जेवढे पैसे होते सगळे तिकडे वळवणे. सरकारने अर्थसंकल्प मांडताना काही गोष्टींचा विचारच केला नाही, म्हणून या दोन्ही घटकांचे पैसे दुसरीकडे वळवण्याचा पाप देखील या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने केलेला आहे. आणि म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीनं हे सरकार घालवण्याशिवाय मित्रांनो आपल्याला दुसरा पर्याय. MIDC, नवीन उद्योग, या भागातल्या तरुणांना हाताला काम, किसन कथोरे कमी पडले, लोकांची निराशा आली. पण हे काय झालं? याचं मूळ आहे यांचं धोरणच चुकीचं आहे. महाराष्ट्रातनं 17 प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले. गुजरातला जे प्रकल्प गेले त्याविषयी यांनी तोंडातनं अवाक्षर काढलं. गुजरात मध्ये फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प गेला, 1.5 लाख पोरांच्या हाताचं काम गेलं. काल परवा मोदी साहेबांनी बडोद्याच्या जवळ एका प्रकल्पाचं उद्घाटन केलं. टाटा एअरबस, टाटा आपली पुण्याची, एअरबस फ्रान्सी. मिहानला, विदर्भात, नागपूरला हा प्रकल्प येणार होता. 21,000 कोटी रुपयाची गुंतवणूक होती. 7-8 हजार पोरांना नोकऱ्या लागल्या असत्या. तो प्रकल्प यांनी खेचून गुजरातमध्ये बडोद्याच्या जवळ नेला. परवा मोदी साहेबांनी उद्घाटन केलं. भूमिपूजन नाही, उद्घाटन चालूही झाले. 21-22 हजार कोटीची गुंतवणूक झाली. 7-8 हजार पोरांना नोकऱ्या पण लागल्या. महाराष्ट्राच्या हातात काही काम नाही. महाराष्ट्रातली बेकारी सतत वाढते. 21 ते 35 वर्षाच्या वयोगटातल्या तरुणांची बेकारी मित्रांनो 30% आज गेलेली. कधी नव्हे एवढी बेकारी महाराष्ट्रात वाढलेली आहे. त्याचा दुष्परिणाम कायदा आणि सुव्यवस्थेवर भविष्यात होईल यात काही शंका नाही. आणि म्हणून महाराष्ट्राच्या वेग प्रगतीचा हा मंदावलेला आहे. या युतीच्या काळात महाराष्ट्राने बरीच पिछाडीवर महाराष्ट्र गेलेला आहे. मी 2च उदाहरणं दिली. दरडोई उत्पन्न महाराष्ट्राचं 99ला मी राज्याचा अर्थमंत्री झालो तेव्हापासून 14 सालापर्यंत महाराष्ट्र देशामध्ये 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर कायम असायचा. गुजरात 7व्या, 8व्या, 9व्या क्रमांकावर असायचा. पण जेव्हा मोदी साहेब दिल्लीला बसले आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुंबईला मुख्यमंत्री झाले त्यानंतर फक्त 2 वर्षात गुजरात 7व्या, 8व्या, 9व्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्राच्या वर गेला, 5व्या नंबरला आला. आम्ही 6व्या नंबरवर आलो. आज दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र 11व्या नंबरला देशात गेलेला आहे. आमचा दरडोई उत्पन्न गुजरातपेक्षा कमी आहे. याचा अर्थ असा की गुजरातची माणसं जास्त श्रीमंत झाली, आम्ही गुजरातच्या तुलनेने कमी श्रीमंत झालो. दरडोई महाराष्ट्र युतीच्या काळात महाराष्ट्राने बरीच पिछाडीवर महाराष्ट्र गेलेला आहे. मी 2च उदाहरणं दिली. दरडोई उत्पन्न महाराष्ट्राचं 99ला मी राज्याचा अर्थमंत्री झालो तेव्हापासून 14 सालापर्यंत महाराष्ट्र देशामध्ये 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर कायम असायचा. गुजरात 7व्या, 8व्या, 9व्या क्रमांकावर असायचा. पण जेव्हा मोदी साहेब दिल्लीला बसले आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुंबईला मुख्यमंत्री झाले त्यानंतर फक्त 2 वर्षात गुजरात 7व्या, 8व्या, 9व्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्राच्या वर गेला, 5व्या नंबरला आला. आम्ही 6व्या नंबरवर आलो. आज दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र 11व्या नंबरला देशात गेलेला आहे. आमचा दरडोई उत्पन्न गुजरातपेक्षा कमी आहे. याचा अर्थ असा की गुजरातची माणसं जास्त श्रीमंत झाली, आम्ही गुजरातच्या तुलनेने कमी श्रीमंत झालो. दरडोई महाराष्ट्राचं उत्पन्न कमी झालं. हे परिणाम हे यांच्या चुकीच्या धोरणानं, चुकीच्या अर्थनीतीनं झालेले. मुरबाडकरांनी याचा विचार केला पाहिजे. पाड्यावर, वस्तीवर, ज्या ज्या ठिकाणी आमचे आदिवासी समाज राहतो, कल्याणचा ग्रामीण भाग असेल, मुरबाडचा ग्रामीण भाग असेल, बदलापूर शहर असेल, अंबरनाथचा ग्रामीण भाग असेल, वांगणीचा भाग असेल, या भागातल्या सगळ्या माणसांच्या याच समस्या आहेत. नागरी समस्या सुटल्या नाहीत हा पुढचाच प्रश्न. आणि म्हणून आपल्या सर्वांना महाराष्ट्र यांनी कसा चालवला,
याचा थोडक्यात गोषवारा देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. भ्रष्टाचारात तर एवढे पुढे गेलेले आहेत हे की जालन्यावरून नांदेडला एक रस्ता काढलाय नाही, मागणी कुणाचीच नाही, यांनीच ठरवलं इकडून रस्ता काढायचा. 11,000 कोटीचं टेंडर 15,000 कोटी. अलिबाग पासून विरारकडे नवा कॉरिडॉर करायचं म्हणतात, 20,000 कोटीचं टेंडर 26,000 कोटी. माझ्याकडे एक पेठ नाका आहे आमच्या सांगली जिल्ह्यात, तिथून सांगलीला जाणारा रस्ता 600 कोटीचा रस्ता टेंडर नितीन गडकरींनी काढलं, 48% बिलोने गेलं. 750-700 कोटीचं काम 300-350 कोटीत होते. पण महाराष्ट्र सरकारने काढलेले टेंडर 37% अभावने जातं, 35% अभावने जातं, 20% अभावने जातं. याचा अर्थ जाहीर आहे की फुगवून टेंडर घेणे आणि त्यानंतर तेच पैसे चलनात वापरण्याचं काम करणे. त्यामुळं निवडणुकीमध्ये भरमसाठ खर्च जो समोरच्या बाजूने व्हायला लागलेला आहे त्याचं मूळ कारण आहे तुमच्या माझ्या खिशातल्या करातनं यांनी मजा मारली आणि त्यातनं जे पैसे उभे राहिले त्यातनं पुन्हा आमच्या अंगावर यायला प्रयत्न करतायत. आणि महाराष्ट्रातल्या जनतेला जर कोणी विकत घ्यायचा प्रयत्न करत असेल तर मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता सुजाण आहे. मगाशी कोणीतरी सांगितलं बदलापूरला येऊन लोकांना दमदाट्या करायला आता सुरुवात झालेली. आता दमदाट्या करायला सुरुवात झालेली असेल तर खरं म्हणजे पूर्वी अशी काय पद्धत नव्हती, पण सगळ्याच हातातनं सुटायला लागले म्हटल्यावर आता समोरच्या बाजूने आमच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना मोठमोठ्या नावाचे प्रसिद्ध असणारे कुप्रसिद्ध अर्थात असे गुंड येतात आणि दमदाटी देऊन जातात. पोलिसांना माझी विनंती आहे, पोलीस प्रशासन जर ऐकत असेल तर दिवस बदलतायत, 5च दिवस त्यांचे राहिले, तो परत पुढे झालं तर मला विचारायला माझ्याकडे येऊ नका, परत घोटाळा होईल. त्यामुळं समान राहा. आमचं काय म्हणणं नाही की आमच्या बाजूनच कुणी वागलं पाहिजे, पण प्रामाणिकपणाने बॅलन्स व्ह्यू हा पोलीस अधिकाऱ्यांनी घ्यावा अशी मी त्यांना नम्रतेनं विनंती करतो. खरं म्हणजे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आम्ही महाराष्ट्रभर मी फिरून आलोय, महाराष्ट्रात आपलंच सरकार येईल याच्यात माझ्या मनात काही शंका नाही. राहुल गांधी, शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांनी एक पंचसूत्री महाराष्ट्रात जाहीर केली. त्यातले 2-3च मुद्दे मी सांगतो. महालक्ष्मी योजना आमचं सरकार आल्यावर आम्ही सुरू करणार आहे. प्रत्येक महिन्याला गरीब महिलेला महिन्याला 3,000 रुपये द्यायचं धोरण आम्ही स्वीकारणार आहे. कोणाची पत्नी माहेरी जात असेल तर एसटीचं तिकीट फुकट, माहेरून सासरी आली तरी फुकट आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल बनवे फुकट आहे काय? आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या आया बहिणींना प्रवास करायला एसटीचं तिकीट घ्यावं लागणार नाही अशी व्यवस्था आम्ही महाराष्ट्रात करणार आहोत. कर्जमाफी मागच्या वेळी उद्धव ठाकरे साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आम्ही केली. आता यावेळी पुन्हा सरकार येईल त्यावेळी सगळ्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला मागच्या 3 वर्षात 2.5 वर्षात काही दर मिळाला नाही. सोयाबीन खाली, कांदा खाली, कशालाच दर मिळाला नाही. शेतकरी अडचणीत आलाय. म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की सत्तेत आल्यावर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतची कर्जमाफी आणि आल्या पहिला निर्णय आमचा तो असेल. आपण सगळ्यांनी या निमित्ताने एक महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा मी सांगतो की मोदी साहेबांनी लोकसभेच्या आधी जाहीर केलं की 5 लाखची गॅरंटी, आरोग्याची गॅरंटी. म्हणजे तुम्ही ते कार्ड घेऊन गेला हॉस्पिटलला तर हॉस्पिटलवाले तुम्हाला बिल लावणार नाही, फ्री. असं कोण आहे का इथं की ज्याचे नातेवाईक भारतीय जनता पक्षाचे कोणी कार्यकर्ते ज्यांना फ्री मिळालं असं ऐकू येत असलं तरी हात वर करून सांगा. माझी ही 47वी 48वी सभा असेल, एकाही सभेत महाराष्ट्रात कुणी हात वर केलं नाही.
पण आमचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर आम्ही ठरवलं की महाराष्ट्रातल्या गोरगरीब कुटुंबांना कधी धास्ती वाटली नाही पाहिजे की मला काही झालं तर मी ठाण्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आरपीआय सेक्युलर यांचा आरपीआय पक्ष या सर्व पक्षाचे आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांच्या प्रचारासाठी खास करून उपस्थित राहिलेले आणि पुढच्या सभेला जाण्यासाठी ते या व्यासपीठावर निघून गेलेले राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब, आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, आपले त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे तुकाराम ठाकरे, जिल्हाध्यक्ष विद्या वेखंडे, उप जिल्हा प्रमुख शिवसेना मधुकर घुडे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चेतनसिंह पवार, जिल्हा शिवसेनेच्या महिला आघाडी रश्मी निमसे, तालुका प्रमुख कल्याण शिवसेनेचे संतोष, आपले मुरबाडचे संतोष जाधव, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दीपक वागचौडे, ॲडव्होकेट अशोक फनाडे, त्याचप्रमाणे संजय जाधव, कालिदास देशमुख, कविता वारे, उर्मिला लाटे, अविनाश देशमुख, ॲडव्होकेट प्रमोद चौधरी, सोमनाथ मिरकुडे, अमोल सुरोसे, रवींद्र चंदने, रामभाऊ दळवी, हेमंत रुग्णे, लियाकत शेख, सर्व व्यासपीठावर उपस्थित असणारे तिन्ही पक्षाचे चारही पक्षाचे पदाधिकारी, समोर या सभेसाठी उपस्थित असणारे तिन्ही पक्षाचे चारही पक्षाचे कार्यकर्ते, बंधू भगिनी, पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण मित्रांनो, 20 तारखेला आपल्याला सर्वांना मतदानाला जायचे. अतिशय सुंदर असं वातावरण ह्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. जो उत्साह फॉर्म भरण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी होता त्याच्यापेक्षा अतिशय उत्साहानं आज लोक जयंत पाटील साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी, विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. साहेबांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं तरी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपले विचार, महाराष्ट्रामध्ये असलेलं सरकार, भारत सरकार यांचे जे ध्येय धोरण आहे याचा परामर्श घेण्याचा निश्चितपणानं प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून परिवर्तनाची लाट महाराष्ट्रामध्ये निश्चित आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकार बदलायचं आहे आणि इथला आमदार सुद्धा आपल्याला बदलायचे याची दिल मुरबाड तालुका असेल, कल्याण ग्रामीण असेल, बदलापूर शहर असेल, बदलापूर ग्रामीण असेल, इथली सगळे कार्यकर्ते आणि मतदार निश्चयपणानं कामाला लागलेले आहेत. या ठाणे जिल्ह्यातले विशेषतः आपल्या तालुक्यातले अनेक प्रश्न आहेत. पाटील साहेबांना जायचं असल्यामुळं मी अगोदर बोलणार होतो आणि काही प्रश्न मी मांडणार होतो. 35 सेक्शन सारखा प्रश्न आपला प्रलंबित आहे. जो प्रश्न आम्ही 2009 पर्यंत हातात घेतला होता. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब दिल्लीचे कृषी मंत्री होते, त्यांच्याकडे आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि सुप्रीम कोर्टामध्ये ती तारीख असल्यामुळं सरकारला काही करता आलं नाही. पुढे सुप्रीम कोर्टाचा निकाल शेतकऱ्यांच्या विरोधात झाला. पण 15 वर्ष झाली, मोदी साहेबांना झाली आणि इथल्या आमदारांना सुद्धा झाली. एकदाही 35 सेक्शनच्या बद्दल शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या हेतूनं आमदारांनी कधी वाच्यता केली नाही आणि दिल्लीला जाऊन कधी बैठक, मुंबईला जाऊन कधी बैठक घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. आणि म्हणून अनेक प्रश्न या ठिकाणी निश्चितपणाने निर्माण आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे या तालुक्यातल्या तरुण आणि तरुणी युवकांना या ठिकाणी क्रीडा संकुलामध्ये चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण मिळावं या भावनेनं मी आमदार असताना 2000
2007 साली मुरबाड तालुक्यातील सरळगावच्या पलीकडे नागाव क्षेत्रामध्ये 10 एकर जमीन मी मिळवली। त्यावेळेला शुभारंभ आम्ही केला, पण या आमदाराला 15 वर्ष या ठिकाणी झाली। सगळ्या महाराष्ट्रामध्ये क्रीडा संकुल झालं, पण मुरबाडला क्रीडा संकुल अद्यापर्यंत झालेलं नाही, तिथं कामही सुद्धा झालेलं नाही। इतकं दुर्लक्ष या मतदारसंघामध्ये निश्चितपणा नाही। बदलापूरचे प्रश्न अनेक आहेत, मुरबाडचे प्रश्न अनेक आहेत। 15 वर्षामध्ये मुरबाड तालुका असो, कल्याण तालुका असो, बदलापूर असो, काही गावांच्या आपला लोकप्रतिनिधी 15 वर्ष सुद्धा पोहोचलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून विकासाच्या गप्पा मारणं, मगाशी सांगितलं की आपल्याला 4 वर्षापासून ऐकतो की माळशेत घाटामध्ये काचेचा पूल होणार, पण तो 4 वर्ष पूर्ण झाली, सरकारने आज मुदत संपलेली आहे, पण काचेचा पूल झाला नाही। आपल्याला माळशेत घाटामध्ये एक बोगदा तयार झालेले, मंजुरी मिळालेली, कामाला सुरुवात होते, 5 वर्षे त्याला झाली, बोगदा काही त्या ठिकाणी झालेला नाही। शैक्षणिक दृष्टीने पाहिलं तर मुरबाडला एक सिनियर कॉलेज मंजूर झालेलं होतं, एक आपल्या मासले बिरबडाला मंजूर झालेलं होतं। ही दोन्ही कॉलेज आज मुरबाडला चालू होती फक्त 1 वर्षासाठी। ही दोन्ही कॉलेज आता गायब झालेली आहे। पत्रकारांना मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की शासनाने मंजूर केलेली कॉलेजेस ही गेली कुठं, याचा शोध पत्रकारांनी करा। तुमचा 4था स्तंभ आहे, या 4थ्या स्तंभाचा आधार देण्यासाठी लोकशाहीचा तुम्ही पाहिलं पाहिजे ही कॉलेज गेली कुठं। आणि म्हणून दुसरा एक प्रकार झाला, आदरणीय गोलप साहेबांचं नाव आम्ही तर शिवळ्याच्या कॉलेजला दिलं, पण मशाला जे कॉलेज होतंय तिथं आम्ही प्रस्ताव टाकलेला होता की याही कॉलेजला स्वर्गवासी शांताराम गोलप साहेबांचं नाव द्यावं। पण आमदार लोकांच्या सांगतात, माझी निष्ठा होती गोलप साहेबांच्यावर सगळं होतं, कॉलेजला नाव देताना गोलप साहेबांचा विचार झाला नाही, आपल्या पत्नीचं नाव त्या कॉलेजला त्यांनी त्या ठिकाणी दिलं। म्हणजे प्रेम उचला मावशी सारखं प्रेम उघड लोकांना दिसतंय। आणि मग अशा प्रकारचं मगाशी सांगितल्याप्रमाणे नोकरी जवळजवळ सरकारने दरवाजे बंद केलेले आहेत, कुठल्याही क्षेत्रात नोकरी मिळत नाही। राज्यामध्ये 35,000 शिक्षकांची पदं रिक्त आहेत, गावागावामध्ये डीएड झालेली मुलं शिक्षक पात्र होण्यासाठी सगळ्या परीक्षा दिलेल्या आहेत, पण शिक्षकाचं एकही पद भरलं जात नाही, ही वस्तुस्थिती या ठिकाणी आहे। आरोग्याच्या इमारती दवाखान्याच्या फार मोठ्या झाल्या, दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर नाहीये, त्या ठिकाणी नर्सेस नाही, त्या ठिकाणी कंपाऊंडर नाही, ही वस्तुस्थिती आहे। आम्ही सरकार म्हणत होतो की आता आरोग्याची महाभरती आम्ही करणार, खरं आहे, लाखो पदं ही रिक्त आहेत। 5 वर्ष झाली, एकदा परीक्षेत घोटाळा झाला, त्या ठिकाणी परीक्षा रद्द झाली। पुढच्या 3 वर्षामध्ये एकदाही सरकारने या ठिकाणी प्रयत्न केलेला नाही। आणि म्हणून सगळ्या क्षेत्रामध्ये अपयशी ठरलेलं हे सरकार आहे। आणि म्हणून निश्चितपणानं आपण सगळ्यांनी पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पक्का विचार आपण निश्चितपणाने करा। अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आजची सभा या ठिकाणी पार पाडलेली आहे। सगळ्या नेत्यांना आणि सगळ्या कार्यकर्त्यांना या 4ही पक्षाचा माझी विनंती आहे की उद्याच्या पासून आपला विभाग, आपला गाव त्या ठिकाणी सांभाळला पाहिजे। आताही घुसखोरी करण्याचा प्रयत्न काही वेळेला त्या ठिकाणी होऊ शकेल, आणि म्हणून शांतपणानं नवीन पावलं आपल्या गावामध्ये येणार नाही याची काळजी आपण सर्वांनी या ठिकाणी निश्चितपणाने घेतली पाहिजे। आपण सगळ्यांनी ठरवलेलं आहे या तालुक्यामध्ये लोकसभेला आज आपण या मतदारसंघामध्ये 80% मतदान झालं होतं, पण विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला 85% पर्यंत मतदान काही गावांनी तर आश्वासित केलेलं आहे की आम्ही आमच्या गावी। काय म्हणाले, कोणाच्या लक्षात आहे का? योगीजी म्हणाले, काय म्हणाले?
जी म्हणाले बटेंगे तो कटेंगे। हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा ना कोई बटेगा ना कोई कटेगा, ना कोई बटेगा ना कोई कटेगा। यहाँ सिर्फ अन्याय के विरोध में लड़ेगा, तुम्हारे खिलाफ लड़ेगा और सुभाष दादा जीत कर आएगा। हा विश्वास आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो की भंपक भूल थापांना बळी पडू नका। त्यांच्याकडे सगळ्या गोष्टीचा पूर आहे, अदृश्य शक्तीचा पूर आहे, महापूर